एकदम अलगदपण. शरीरावर कुठलाही ताण न देता कुठे बघायचं नाहीये, समोर बघायचं आहे आणि एकदम अलगदपण. डोळ्यांच्या पापण्या फार मौल्यवान आहे आपल्यासाठी. त्यांना सुद्धा स्ट्रेस द्यायचा नाही, त्यांना सुद्धा ताण द्यायचा नाही, कारण की ते संपूर्ण विश्व बघत असतात. एकदम अलगदपणे डोळ्यांच्या पापण्यांना रिस्पेक्ट देऊन बंद करायचं आहे. एकदम अलगदपणे रिलॅक्स. आज गुरु आहे, सतगुरु, सगळ्या गुरूंचा गुरु शिव, सगळ्या देवांचा देव महादेव, त्या गुरुचं माझ्या अवतीभोवती जोही आवाज होतोय, जस्ट कॅच द व्हायब्रेशन, जस्ट कॅच दॅट व्हॉइस. व्यक्तीचा आवाज असू शकतो, गाडीचा आवाज असू शकतो, पक्ष्यांचा आवाज असू शकतो. जस्ट फील द व्हायब्रेशन्स, जस्ट कॅच दोज व्हायब्रेशन्स. आनंद घ्या. जस्ट फोकस ऑन युअर एक्सटर्नल वर्ल्ड. तुमच्या बाहेरच्या दुनियामध्ये सध्या ह्या क्षणाला काय काय चालू आहे, जस्ट फोकस ऑन दॅट. जस्ट फील. आपल्याला या क्षणाला या बाहेरच्या दुनियामधनं एक्सटर्नल वर्ल्डपासून इंटरनल वर्ल्डमध्ये जायचं, हा प्रवास करायचा होता. वी आर ऑन द जर्नी. एक्सटर्नल वर्ल्ड, ज्या वर्ल्डमध्ये आपण 24 तास राहत असतो, जॉब करतो, बिझनेस करतो, फॅमिलीला टाईम, पर्सनल टाईम, अँड देर आर लॉट्स ऑफ डिस्टर्बन्स, लॉट्स ऑफ स्ट्रगल्स, लॉट्स ऑफ पेन, लॉट्स ऑफ ॲक्सिडेंट. मला हे सर्वपासून पुढील काही क्षणासाठी डिटॅच व्हायचं. Detach from external world, attachment towards internal world. बाहेरच्या जगात जे काही आपण लक्ष केंद्रित केले होतं, जे काही ऐकत होतो, ज्यावरती आपला फोकस होता, त्यापासून डिटॅच होऊन आता सर्वांनी आपलं लक्ष कमरेवरती केंद्रित करायचं आहे. फक्त कमरेवरती लक्ष केंद्रित करायचं. Just feel the vibrations. कमरेपासून तळ पायापर्यंत, तळ पायांच्या बोटांच्या टोकापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं पडलंय. रिलॅक्स. कुठलाही ताण तणाव या क्षणाला मला जाणवत नाही. रिलॅक्स. किती सुंदर अनुभव आहे. संपूर्ण मांसपेशी एकदम हलक्या पडल्या आहेत. कमरेपासून तळ पायांच्या बोटांच्या टोकापर्यंत जिथं वेदना होत असेल, दुःखद असेल, त्रास असेल, प्रॉब्लेम असेल, फिजिकल प्रॉब्लेम अनुभव करायचा आहे, तर प्रॉब्लेम संपूर्णपणे सॉल्व्ह झाला आहे. रिलॅक्स. रिलॅक्स युअर बॉडी, रिलॅक्स युअर मसल्स. बाकी छान वाटतंय, हलकं वाटतंय, सुंदर वाटतंय. जस्ट फीलिंग वेल. सर्वांनी आपलं लक्ष खांद्यावरती केंद्रित करायचंय. खांद्यापासून डाव्या आणि उजव्या हाताच्या बोटांच्या टोकापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं पडलंय. आपले हात एकदम हलके सोडायचे. रिलॅक्स. कुठली मुद्रा नाही, काय नाही, हातांना कुठलंही टेन्शन नाही द्यायचंय. रिलॅक्स. संपूर्ण शरीर खांद्यापासून हातांच्या टोकापर्यंत, बोटांच्या टोकापर्यंत संपूर्ण हलकं पडलंय. रिलॅक्स.
किती सुंदर वाटतंय. जस्ट फीलिंग वेल. संपूर्ण मांसपेशी, संपूर्ण बॉडी एकदम हलकी पडली आहे. जस्ट रिलॅक्स. कुठलाही ताणतणाव या क्षणाला मला जाणवत नाहीये. सर्वांनी आपलं लक्ष आपल्या डोक्यावरती केंद्रित करायचंय. डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं पडलंय. खांद्यापासून आपल्या पोटाच्या आकारापर्यंत तिथपर्यंत तिथून खाली संपूर्ण शरीर एकदम हलकं पडलंय असा अनुभव करायचा आहे. रिलॅक्स. कुठलाही ताणतणाव या क्षणाला मला जाणवत नाही. किती सुंदर वाटतं. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. रिलॅक्स. सर्वांनी आपलं लक्ष आपल्या चेहऱ्यावरती केंद्रित करायचंय. चेहऱ्याची त्वचा, ज्या त्वचेचा मी रोज मेकअप करतो त्याचा खरा मेकअप करण्याची वेळ आता आली. जस्ट फील. माझी संपूर्ण चेहऱ्याची त्वचा एकदम हलकी पडली. बघा, एकदम हलकी. रिलॅक्स. वरच्या भागापासून ते खाली बोटापर्यंत संपूर्ण त्वचा एकदम हलकी पडली. रिलॅक्स. कुठलाही ताण तणाव या क्षणाला मला जाणवत नाहीये. कुठलाही स्ट्रेस या क्षणाला मला जाणवत नाहीये. रिलॅक्स. किती छान वाटतंय. किती सुंदर वाटतंय बघा. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. डिवाइन. आपल्या डोळ्यांच्या पापण्या, आपले होठ, आपली चेहऱ्याची त्वचा एकदम हलकी पडली. रिलॅक्स. आपल्या समोर कोणीतरी आहे या क्षणाला. हजारो, लाखो, करोडो त्या संख्येने लोक आपल्या समोर आहे आणि ते सर्व मला बघताय या क्षणाला. हे सर्व बघताय. त्यांचं लक्ष माझ्याकडे आता. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती ह्या क्षणाला स्माइल हवी आहे. जस्ट स्माइल. मला कोणीतरी बघताय. फक्त स्माइल हवी आहे. स्माइली फेस. अनुभव करायचा आहे. संपूर्ण बॉडी एकदम रिलॅक्स झाली आहे. खूप छान वाटतंय. एक अद्भुत क्षणाचा, अद्वितीय क्षणाचा या क्षणाला मी साक्षीदार होतोय. रिलॅक्स. किती सुंदर आहे. किती छान वाटतंय बघा. रिलॅक्स. सर्वांनी आपलं लक्ष भुकुटीमध्ये केंद्रित करायचंय. जसं मोबाईलची बॅटरी असते, बॅटरी चार्ज करावं लागते, तशाच प्रकारे माझी बॅटरी, माझी मी एक लाईट आहे. पॉइंट ऑफ लाईट, सोल, आत्मा. भुकुटीमध्ये जस्ट फील द लाईट. दिस इज माय रिअल रूट ऑफ माय लाईफ. दिस इज माय पोझिशन. मला ही पोझिशन स्ट्रॉंग करावी लागणार आहे. ही पोझिशन स्ट्रॉंग झाल्यावरती ऑपोजिशन राहू शकत नाही. दिस इज माय रिअल रूट. इफ यू फोकस ऑन रूट्स यू विल रिसीव द फ्रुट्स. या रूटवरती फोकस करायचं सर्वांनी. पॉइंट ऑफ लाईट. आय एम अ पॉइंट ऑफ लाईट. सोल. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. प्रकाश आहे, शक्ती आहे, एक दिव्य शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे. आध्यात्मिक शहरामध्ये जन्माला आलेली आध्यात्मिक शक्ती असा अनुभव करायचा आहे. कुंभक्षेत्र नाशिक शहरामध्ये आलेली ही आध्यात्मिक शक्ती आहे.
दिव्य शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. अनुभव करायचा. जसं पाऊस पडतो आणि आपले कपडे ओले होतात किंवा आपल्या शरीरावर काही असं ते सर्व स्वच्छ धुवून जातं, अशाच प्रकारे या क्षणाला सर्व आज्ञांचा परमपिता शिव माझ्या समोर आहे, माझ्यावरती आहे, असा अनुभव करायचा आहे. त्याच्या भिन्न भिन्न प्रकारच्या किरणांचा वर्षाव होतोय बघा. जस्ट फील द व्हायब्रेशन. लाईट ॲट प्रेझेंट यू आर रिसिव्हर. हाय फ्रिक्वेन्सीज आर डाउनलोडिंग. बघा हाय फ्रिक्वेन्सीज डाउनलोड होत आहे शिवजीकडनं. जस्ट फील देवांचा देव महादेव त्याच्याकडनं सर्व हाय फ्रिक्वेन्सीज, हाय अथॉरिटीज, हाय पॉवर्स मी सध्या रिसीव्ह करतोय. ते डाउनलोड होते माझ्यामध्ये. ते भिन्न भिन्न प्रकारचे किरण माझ्या शरीरात, माझ्या आत्म्यामध्ये, माझ्या ऑरामध्ये प्रवेश करताय, माझ्या संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड होत आहे तो लाईट. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये नसा नसामध्ये स्प्रेड होत आहे ते, आणि मी संपूर्ण पॉवरफुल चार्ज होत चाललोय. किती सुंदर अनुभव आहे. अनुभव करायचा आहे. सुखाचा वर्षा होतोय माझ्यावरती. जस्ट फील. भिन्न भिन्न प्रकारच्या किरणांच्या स्वरूपात माझ्यावर सुखाचा वर्षा होतोय. सुख माझ्या शरीरामध्ये स्प्रेड होतंय, नसात स्प्रेड होतंय. जे सुख मी बाहेर शोधतोय एक्सटर्नल वर्ल्ड मध्ये, ते आतमध्ये इन्स्टॉल केलं जातं. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. सुखाचा वर्षा होतोय, शांतीचा वर्षा होतोय. जी शांती मी दुसऱ्यांकडनं अपेक्षा करतोय की शांत राहा, शांत बोला, ती शांती माझ्या नसामध्ये स्प्रेड होत चालली आहे आणि मी पूर्ण शांतीमय झालंय. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. सुखाचा वर्षा होतोय, शांतीचा वर्षा होतोय, प्रेमाचा वर्षा होतोय. जे प्रेम मला हवंय, ज्या एक्सटर्नल वर्ल्डकडनं मी अपेक्षा करतोय प्रेमाची, स्ट्रगल करतोय ते प्रेमासाठी, ते प्रेम या क्षणाला इझिली इन्स्टॉल होत आहे. त्या हाय फ्रिक्वेन्सीज, ते व्हायब्रेशन्स इन्स्टॉल केले जात आहेत माझ्यामध्ये. संपूर्ण नसामध्ये, संपूर्ण बॉडीमध्ये प्रेमाने मी भरपूर झालोय असा अनुभव करायचा. पॉवरफुल चार्ज. जस्ट फीलिंग वेल. सुख, शांती, प्रेम, आनंदाचा वर्ष होतो. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. आनंदाचा वर्ष होतोय. संपूर्ण नसामध्ये मी आनंदाने भरपूर होऊन चाललोय. सुख, शांती, आनंद, प्रेम या संपूर्ण किरणांचा वर्ष होत चाललाय आणि मी सोल पॉवरफुल चार्ज होतो. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. I'm raising my vibrations, I'm raising my frequencies, I'm going for next level. एक अद्भुत, एक दिव्य क्षणाचा या क्षणाला मी साक्षीदार. सुख, शांती, प्रेम, आनंदाने मी भरपूर झालोय. त्याचबरोबर या क्षणाला शक्तीचा वर्ष होतोय. ही शिव शक्ती या क्षणाला माझ्या नसामध्ये, माझ्या सोल कॉन्शियस मध्ये, माझ्या बॉडी कॉन्शियस मध्ये, नसामध्ये स्प्रेड होती. माझा पॉवरफुल ऑरा क्रिएट होतो या क्षणाला. जो ऑरा माझ्या संपूर्ण कुटुंबाला प्रोटेक्ट करणार आहे, संपूर्ण फॅमिलीला प्रोटेक्ट करणार आहे, संपूर्ण शहराला प्रोटेक्ट करणार आहे, संपूर्ण प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ याला प्रोटेक्ट करणार आहे. लेट्स फील द व्हायब्रेशन्स. सुख, शांती, आनंद, प्रेम, शक्ती या सर्व गुणांचा वर्ष होतोय. अनुभव करायचा आहे. माझ्यावरती पवित्रताचा वर्ष होतोय. प्युरिटी.
जी ह्या कलियुगामध्ये फार क्वचित ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष होती. त्या प्युरिटी माझ्यामध्ये इन्स्टॉल केली जाते, ती फ्रिक्वेन्सीज, त्या प्युअर व्हायब्रेशन्स माझ्यामध्ये इन्स्टॉल केले जात आहेत, ते नसामध्ये स्प्रेड होत आहेत आणि पूर्ण पॉवरफुली चार्ज झालं आहे प्युरिटी. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. आय एम अ प्युअर सोल, आय एम अ पीसफुल सोल, आय एम अ लवली सोल, I am happy soul, I am blissful soul, I am energetic soul, I am extraordinary soul. I am ready for next version of my life. I am ready for takeoff of my life. अनुभव करायचा आहे, माझ्यावरती ज्ञानाचा वर्षा होतोय. सर्वात महत्वाचा पॉइंट आणि शेवटचा, शक्ती, ज्ञान. ज्ञान माझ्या नसामध्ये स्प्रेड होते, संपूर्ण कणामध्ये स्प्रेड होते आणि संपूर्णपणे पॉवरफुल चार्ज होतोय. सुख, शांती, आनंद, प्रेम, शक्ती, पवित्रता, ज्ञान, सर्व गुणांचा वर्षाव होतोय. संपूर्ण नसामध्ये स्प्रेड होतोय. संपूर्ण लाईट माझ्या बॉडीमध्ये स्प्रेड होतोय आणि पॉवरफुल चार्ज होत चाललोय. जस्ट व्हायब्रेशन्स. एक एक्स्ट्राऑर्डिनरी व्हर्जन, दिव्य व्हर्जन, डिवाइन व्हर्जन ऑफ माय सेल्फ या क्षणाला मी तयार करतोय. जस्ट फील द व्हायब्रेशन्स. आय एम टोटली पॉवरफुल चार्ज नाव. आजपर्यंत फिजिकल एक्सरसाइज, म्युझिकल एक्सरसाइज करत होतो. आज मी मेंटल एक्सरसाइज केली, स्पिरिच्युअल एक्सरसाइज केली, डिवाइन एक्सरसाइज केली आहे. फिजिकल फिटनेस सोबत मला मेंटल फिटनेस वरती सुद्धा फोकस करावा लागणार आहे. ही प्रतिज्ञा करायची आहे. जी शिवशक्ती आज आपल्या समोर आहे, त्याचे भिन्न भिन्न प्रकारचे किरण आपल्या नसामध्ये स्प्रेड होत आहे, त्या शिवशक्तीचे आभार व्यक्त करायचे. ग्रॅटिट्यूड फॉर दोज एनर्जीज, दोज फ्रिक्वेन्सीज. या वायू तत्वाचे आभार व्यक्त करायचे, त्या आकाश तत्वाचे व्यक्त करायचे, या धरती तत्वाचे आभार व्यक्त करायचे. त्या धरतीवरती आपण बसलोय, त्या आकाश तत्वाचे आभार व्यक्त करायचे, जो आकाशासारखी आपली मनाने झेप घेतोय. त्या अग्नी तत्वाचे आपण आभार व्यक्त करायचे, जो अग्नी आपला कंट्रोलमध्ये आलाय. त्या पाचही तत्वांचे आभार व्यक्त करायचे, कारण की आपल्या अवतीभोवती जे पण आहे, जे पाच तत्वांनी भरलेलं आहे. जस्ट फील व्हायब्रेशन्स. शिवशक्तीचे आभार व्यक्त करायचे. फील आय एम टोटली पॉवरफुल चार्ज. शरीराची कुठलीही हालचाल न करता, अगदी आपल्या डोळ्यांच्या पापणीवर कुठलाही ताण न देता, मी एक पॉवरफुल सोल आहे and I am ready for doing something special. I am ready to take off. I am ready for next version of my life. I am ready for next version of my family. I am ready for next version of my professional life. I am ready for next version of my personal life. हे संकल्प, श्रेष्ठ संकल्प, श्रेष्ठ थॉट, श्रेष्ठ फ्रिक्वेन्सीज रेडिएट करून ज्यावेळेस मी तुम्हाला बोलणार आहे 1 2 3 3 बोलल्यानंतर एकदम अलगदपणे डोळे उघडायचे आहेत. मी सांगेल त्यावेळेस शरीराची कुठलीही हालचाल करायची नाही आणि आपल्या समोर जे पण काही दिसत असेल एका पॉइंटवरती लक्ष केंद्रित करायचं. 1 2 3 एकदम अलगदपणे सर्वांनी आपले डोळे उघडायचे आणि जो पण पॉइंट समोर दिसतोय ते झाडाचं पान असू शकतं, काही पण असू शकतो, बिल्डिंगची खिडकी असू शकते, काही पण असू शकतं. त्या पॉइंटवरती लक्ष केंद्रित करा. डोंट वेस्ट युअर एनर्जी नाव. कुठे डायव्हर्ट करू नका मनाला, त्या डोळ्यांना, त्या डोळ्यांच्या पापण्यांना.
जोही पॉइंट दिसतोय तुम्हाला त्या पॉइंटवरती लक्ष केंद्रित करा. चला, ज्यांनी अजून डोळे उघडले नाही, चलो कमा बाहेर या. एकदम हलकटपणे. काही जणांना वेळ लागतोय अजून, बिकॉज दे वेर व्हेरी डेप्थ मध्ये जे गेले त्यांना वेळ लागतो बाहेर यायला अजून. चलो कम ऑन, बॅक टू द पोझिशन. रिलॅक्स. पॉइंट वरती लक्ष केंद्रित करायचंय. जो पण पॉइंट दिसतोय जस्ट फील. किती शांत वाटतंय, किती हलकं वाटतंय, किती शांत वाटतंय. रिलॅक्स. काहीतरी वेगळं झालं आज. जस्ट फील द व्हायब्रेशन्स, जस्ट फील द एनर्जीज. शांत वाटतंय. स्वतःशी बोला, कशी आहेस तू, कसा आहेस तू, काय चाललंय. जस्ट फील द व्हायब्रेशन. सेल्फ टॉक, स्वतःशी बोला.